नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज चर्चा करतोय तुमच्या सगळ्यांची फरमाईश तुम्ही बोललेले सर विज्ञान विषय घ्या आणि विज्ञान विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। विज्ञान भाग 1 आणि 1 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षणावरती आज आपण चर्चा करणार आहोत। परंतु ही चर्चा पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक लाईक तो बनताय, व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। ओम भट स्वाहा। जाऊया आता पुढे। बघा मित्रांनो, गुरुत्वाकर्षण, या गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? अर्थात अख्ख्या जगाला माहितीये। कुठल्या शांबड्या पोराला जरी विचारलं तरी तो म्हणून सर गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला। आता न्यूटनने कसा लावला हे बघा। न्यूटन बसला होता झाडाखाली। आता झाडाखाली बसल्यानंतर काय झालं? झाडाखाली बसल्यावर जोरात आला वारा। आला वारा, जोरात आला वारा, आणि जो वारा जोरात आल्यामुळे एक ऍपल, एक सफरचंद पडला खाली। बरोबर? तो सफरचंद खाली पडल्यानंतर न्यूटनच्या मनात पडला प्रश्न, भाऊ हा सफरचंद खालीच का पडला? हा वर का नाही गेला? हा क्षितिज समांतर पातळीला असा का नाही गेला? तो खालीच का पडला? याचं कारण काय? म्हणजे न्यूटनच्या मनामध्ये पडला एक प्रश्न आणि मग न्यूटनने त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला मिळालं उत्तर गुरुत्वाकर्षण। म्हणजे पृथ्वीच्या केंद्रामध्ये अशी एक शक्ती आहे की जी शक्ती कुठल्याही वस्तूला आपल्या दिशेने खेचत असते आणि याला नाव दिलं त्यांनी गुरुत्वाकर्षण। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ह्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला तर एक प्रश्न पडला म्हणून लागला। बरोबर? समजा जर का तिथं न्यूटन व्हॉट्सअपवरती रील बघत बसला असता, सॉरी इंस्टाग्रामच्या रील बघत बसला असता, नशीब तेव्हा नव्हतं, किंवा फेसबुक बघत असता तर मग त्याला हा नियम सुचला नसता, कारण तो फेसबुक मध्ये गुंतून बसला असता, इंस्टाग्राम मध्ये गुंतून बसला असता। आपण जर इंस्टाग्राम फेसबुक मध्ये गुंतून बसू तर आपल्याला असे काही नियम शोधता येणार नाही, असं काही नवीन संशोधन करता येणार नाहीये। नवीन संशोधन करण्यासाठी मनाला शांतता लागते मित्रांनो। त्यामुळे शांत राहा, मोबाईल पासून थोडंसं लांब राहा। फक्त आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ बघण्यासाठी, एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यासाठीच आपण मोबाईलचा वापर केला पाहिजे। आता ज्ञान द्यायचं बाकीचं ज्ञान मी बाजूला ठेवतो, आपल्या गुरुत्वाकर्षणाकडे वळूयात। तर मित्रांनो बघा, न्यूटनच्या मनामध्ये एक प्रश्न पडला, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा नियम बाहेर आला। एक लक्षात घ्या, प्रश्न पडणं गरजेचं आहे। ज्ञानाची निर्मिती, जगामध्ये आतापर्यंत जितकं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे, जितकं ज्ञान प्राप्त झालंय माणसाला, ते सगळं ज्ञान प्रश्नामधूनच प्राप्त झालंय। एखाद्या माणसाच्या मनामध्ये एखादा प्रश्न पडतो, एखाद्या वैज्ञानिकाच्या मनामध्ये एखादा प्रश्न पडतो, हे असंच का, ते तसंच का, आणि त्याचं उत्तर शोधण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञानाची निर्मिती होते। त्याच्यामुळे ज्ञानाची निर्मिती होण्यासाठी प्रश्न पडणं गरजेचं आहे, ही पहिली पायरी। तुम्हाला सुद्धा शाळेमध्ये शिकत असताना, अभ्यास करताना असताना अनेक प्रश्न पडतात, पडले पाहिजे। नसल पडत प्रश्न तर मोठा प्रॉब्लेम आहे। पंखा असाच का फिरतो, लाईट का लागते, विज्ञानामध्ये अमुक अमुक धडा असाच काय आहे, या सगळ्या विषयांचे प्रश्न पडले पाहिजे। आणि प्रश्न नुसते पडून उपयोग नाही, तर ते प्रश्न शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। लाजलं नाही पाहिजे, तो प्रश्न शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर, आणि मग तिथं ज्ञान आपल्याला मिळेल। ओके, तर आता जाऊयात पुढे। बघा, गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक वस्तू जी आहे पृथ्वी आपल्या केंद्राकडे खेचली जाते। हा जो पेन आहे मी सोडला तो पटकन खाली पडेल, हे गुरुत्वाकर्षणाची जादू आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पृथ्वीच्या भोवती आपल्याला हा चंद्र फिरताना दिसतोय, ही सुद्धा गुरुत्वाकर्षणाचीच जादू आहे। यांच्यामध्ये जर गुरुत्वाकर्षण नसतं तर चंद्र कुठेतरी लांब गेला असता। पृथ्वी आपल्या जागेवर असते की नाही मला माहिती नाहीये। पृथ्वी सुद्धा सूर्याच्या भोवती फिरते, त्याच्या मागे सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे। तर या गुरुत्वाकर्षण प्रकरणाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपण करूयात। बघा मित्रांनो, न्यूटनने आपलं पुस्तक आहे प्रिन्सिपिया, त्या पुस्तकामध्ये हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि गतीचे नियम त्याने मांडलेले आहेत। आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल म्हणजे काय? आता वर्तुळाकार गतीमध्ये आता आपण जर इथं बघितलं तर या ठिकाणी मागे जर आपण या ठिकाणी इथं जर बघितलं तर आपल्याला दिसेल की मगाशी आपण बघितलं जो चंद्र फिरत होता पृथ्वीच्या भोवती, ही एक गती आहे। वर्तुळाकार गतीमध्ये तो फिरतो किंवा लंब वर्तुळाकार गतीत फिरतो आपण असं म्हणू शकतो। किंवा आता एखादी वस्तू समजा माझ्याकडे आहे, ही समजा माझ्याकडे चिकटपट्टी मी इथं बांधलेली आहे। आता ही चिकटपट्टी बांधली, दगड नाही घेतला मी, मुद्दाम दगड नाही घेतला, त्यामारे दगड बांधला असता, सुटला असता, इथं काहीतरी फोडून गेला असता। आता हे जरी सुटलं तरी काय फुटणार नाही, त्याच्यामुळे मी या ठिकाणी चिकट टेप बांधलेला आहे तुम्हाला उदाहरणासाठी। आता हा जर चिकट टेप जर मी असा फिरवतोय
आता बघा कुठल्या गतीमध्ये फिरतोय, तुम्हाला काय दिसतंय, ही गती कुठली दिसते, तर ही जी गती आहे ती वर्तुळाकार गती दिसते थोडीशी. ओके, तर वर्तुळाकार गतीमध्ये हा जो आहे चिकट टेप जो आहे तो फिरतोय, आपल्याला लक्षात घ्या, चिकट पट्टी किंवा हा जो टेप आहे तो वर्तुळाकार गतीमध्ये फिरतो, किंवा मी असा सुद्धा फिरू शकतो त्याला. ओके, जसं या चित्रामध्ये मुलगा फिरतोय. आता यामुळे काय होतं, वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असताना इथं केंद्रक आहे बघा, माझा हा जो बोट आहे या ठिकाणी इथे केंद्र आहे त्याचं. आता वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वर्तुळावर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असतात. आता वर्तुळाच्या केंद्राची दिशा जी आहे इथं बघा, इथं केंद्राची दिशा माझी या बोटाजवळ केंद्राची दिशा होती आणि इथून ते बल प्रयुक्त होत असतं बघा, लक्षात घ्या, इथूनच ते बल प्रयुक्त होते म्हणून एक गोल फिरते. ओके, आता या बलाला अभिकेंद्री बल म्हणतात. हे जे बल आहे इथून जे बल असतं त्या बलाला आपण अभिकेंद्री बल म्हणतो. बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असतं, केंद्राच्या दिशेने या वस्तूवरती बल प्रयुक्त होत असतो आणि याला आपण म्हणतो अभिकेंद्री बल असं म्हणतो. ओके, म्हणजे या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते, या बलामुळेच वस्तू जी आहे ती केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि जर समजा मी इथं ही दोरीला दगड बांधलाय, दगड बांधल्यानंतर समजा मी एका क्षणाला समजा या ठिकाणी तो दगड आहे आणि मी जर का दोरी सोडली हातामधून किंवा तो दगड इथून सुटला, तर तो दगड कुठे जाणार आहे, तो असा गोल नाही फिरत बसणार. इथून जी स्पर्शिका तयार होते बघा, इथून जी स्पर्शिका तयार होणार आहे ना, त्या स्पर्शिकेच्या दिशेने हा दगड असा सरळ जाणार आहे. दगड जर इथं असेल आणि इथं जर का दोरी सोडली किंवा इथून दगड जर तुटला, तर तो दगड असा सरळ जाणार आहे. म्हणजे जी स्पर्शिकेची दिशा असते त्या स्पर्शिकेच्या दिशेने तो दगड जातो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे वर्तुळाकार गती म्हणजे काय, की वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल एखादी वस्तू, ती आपली वर्तुळाकार गती. आणि अभिकेंद्री बल म्हणजे काय, त्या वस्तूवरती वर्तुळाकार गतीमध्ये फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होतं त्याला आपण म्हणतो अभिकेंद्री बल. इंग्लिशमध्ये त्याला सेंट्रिपेटल फोर्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर आता आपण केपलरचे नियम समजून घेऊयात. केपलरचे नियम, तर बघा मित्रांनो, केपलर असेल किंवा गॅलिलिओ असेल यांच्या अगोदरचा जर काळ आपण बघितला, तर यांच्या अगोदरच्या काळामध्ये असं मानलं जायचं की पृथ्वी सपाट आहे आणि पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतोय असं मानलं जायचं. परंतु नंतरच्या काळामध्ये गॅलिलिओ असेल किंवा केपलर असेल यासारख्या अनेक शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की बाबा पृथ्वी सपाट नसून गोल आहे आणि सूर्य जो आहे तो पृथ्वीच्या भोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. तर या सगळ्या गोष्टींना, या नव्या विचाराला चर्चने किंवा जुन्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध केला आणि सांगितलं की सूर्यच पृथ्वीभोवती फिरतोय असं मानलं जायचं. आणि त्या अनुषंगाने गॅलिलिओ जर असं म्हणाला की बाबा पृथ्वी गोल आहे आणि त्याचबरोबर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, तर गॅलिलिओला अटक करण्यात येईल आणि बऱ्याचदा गॅलिलिओला या त्याच्या विधानामुळे तुरुंगवास भोगावा लागलेला आहे की पृथ्वी गोल आहे आणि ते सूर्याभोवती फिरते. तर खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. ओके, ही गोष्ट खरी आहे. तर या ठिकाणी आता केपलरचे नियम, केपलर हा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी काही नियम मांडले, ग्रह आणि तारे आहे यांच्या संदर्भातले काही नियम मांडले, तर ते नियम आपण समजून घेऊयात. तर यातला पहिला नियम काय आहे की केपलरचा पहिला नियम आहे की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवरती आहे. आता कुठलाही ग्रह असेल तो ज्यावेळेस सूर्याच्या भोवती फिरतो, समजा आपल्या सूर्यमालेचाच विचार करूयात, या सूर्यमालेमधला कुठलाही ग्रह सूर्याच्या भोवती फिरत असेल तर तो वर्तुळाकार गतीमध्ये नाही फिरत. आपण म्हणतो की वर्तुळाकार गती नाही, तर ती लंबवर्तुळाकार गती असते. लंबवर्तुळाकार गतीमध्ये पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या भोवती फिरते किंवा सूर्याच्या भोवती इतर जे काही ग्रह फिरतात ते लंबवर्तुळाकार गतीमध्ये फिरतात. तर याच्यामध्ये पहिला नियम तुम्हाला सांगायचा आहे, ह्या आकृतीवरूनच तुमच्या लक्षात येईल की सूर्याच्या भोवती बघा, लक्षात घ्या, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्याच्या एका नाभीवरती असतो. ओके, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्याच्या एका नाभीवरती आहे. हा पहिला महत्वाचा नियम या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा नियम काय, पहिला नियम एकदम सोपा आहे, पाठ करत बसायचं नाही भावांनो, पाठ केलं की आपली वाट लागेल. समजून घेणं गरजेचं आहे मुद्दा की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्याच्या एका नाभीवरती आहे. दुसरा गुणधर्म जर आपण बघितला, केपलरचा दुसरा नियम आपण जर बघितला, तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. याचा अर्थ काय, आता माझ्याकडे हा जो ग्रह आहे, आपला ग्रह ए या ठिकाणी समजा, आणि ही ग्रहाला जोडणारी रेषा आहे, ग्रह आणि सूर्य. बघा, लक्षात घ्या, ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही सरळ रेषा,
ही सरळ रेषा अशी फिरत फिरत समजा बी या ठिकाणी गेली आणि हे जे क्षेत्रफळ किती व्यापलेलं आहे ते जर आपण मोजलं बघा, समजा याला ए पासून बी पर्यंत जायला 5 दिवस लागतात या ग्रहाला, त्याचबरोबर सी पासून डी पर्यंत जायला 5 दिवस लागतात आणि ई पासून एफ पर्यंत जायला 5 दिवस लागतात, बरोबर, समान कालावधी लागतोय. तर हे जे क्षेत्रफळ आहे या समान कालावधी मध्ये व्यापलेलं, तर तुम्ही दोन्ही तिन्ही ठिकाणी जर हे क्षेत्रफळ काढलं तर हे क्षेत्रफळ सारखं असतं, हे क्षेत्रफळ समान असतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इथं मांडला गेलेला दिसतोय की ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी जी रेषा आहे बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा जो नियम आहे या तिसऱ्या नियमावरून एक खूप महत्वाचं सूत्र तयार होतं, तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग. आता आवर्तन काल म्हणजे काय, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग म्हणजे हा जो ग्रह आहे या सूर्याला या ग्रहाला सूर्याला संपूर्ण एक फेरी पूर्ण मारण्यासाठी लागणारा वेळ. आवर्तन काल म्हणजे काय, या ग्रहाला ए पासून तो ग्रह निघाला आणि परत ए पर्यंत आला, ही संपूर्ण फेरी, ही संपूर्ण कक्षा पूर्ण करायला जो वेळ लागतो तो आवर्तन काल. आता ह्या आवर्तन काळाचा वर्ग, आवर्तन काल म्हणजे समजा टी, या टी चा जो वर्ग आहे, हा जो वर्ग आहे बघा लक्षात घ्या, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग, आवर्तन काल टी म्हणून टाइम, त्या टी चा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे समचलनामध्ये सूर्याचं ग्रहापासूनचं जे अंतर आहे ते अंतर आपण आर म्हणू, या अंतराच्या घनाला म्हणजे आर च्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे आवर्तन कालाचा वर्ग हा समानुपाती असतो सूर्य आणि ग्रह यांच्या सरासरी अंतराच्या घनाला. लक्षात आलं तुमच्या? बघा परत एकदा वाचूयात. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तन काल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टी चा वर्ग समचलनात आर चा घन. आपण असं लिहू शकतो टी चा वर्ग बरोबर के गुणिले आर चा घन. के काय झाला सिद्धांत गुरुत्व स्थिरांक झाला, सॉरी के काय झाला स्थिरांक, मग आर घन गुणिले इकडे आला भागिले टी चा वर्ग भागिले आर चा घन बरोबर के. म्हणजे आपल्याला के ची स्थिरांक काय मिळतं, के ची किंमत म्हणजे स्थिरांक टी वर्ग भागिले आर चा घन. तर हे या ठिकाणी एक लक्षात घ्या सूत्र की स्थिर असतं हे सगळं. तर आता हे 3 नियम या ठिकाणी तुम्ही समजून घेतलेले आहेत, तर याचा स्क्रीनशॉट घ्या कारण हे 3 नियम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत वेगवेगळ्या वेळेस 2-3 वेळा या प्रकारचा प्रश्न आलाय. एका वर्षी असा प्रश्न आला होता की ही अशी आकृती दिली होती आणि ही आकृती कोणत्या गुणधर्माशी कोणत्या नियमाशी निगडित आहे ते नियम सांगा, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येतो. आता थोडासा पुढे जाऊयात. यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काय, तर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी हा काय आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. म्हणजे विश्वातली प्रत्येक वस्तू, या संपूर्ण विश्वातली म्हणजे पृथ्वीवरतीच नाही तर विश्वातली प्रत्येक वस्तू प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. आता हा मुद्दा आपण समजून घेऊयात. आता माझ्याकडे 2 वस्तू नाहीये, समजा मी कुठल्या तरी 2 वस्तू इथे निवडतो, जरा बघतो माझ्याकडे एखादा चेंडू वगैरे भेटतोय का. चेंडू जर भेटला तर उत्तम काम होईल. चला चेंडू नाही भेटला पण ठीक आहे. चला समजा माझ्याकडे 2 वस्तू इथं मिळाल्या बघा, माझ्याकडे समजा हा आपला बॉल आहे, ओके, हा एक चेंडू मिळाला मला. आता या चेंडू आणि पृथ्वी या दोघांमध्ये बल आहे, एक ठराविक बल आहे. त्याचप्रमाणे हा चेंडू आणि हा दुसरा लाल चेंडू, पिवळा चेंडू लाल चेंडू, या 2 चेंडू मध्ये जर आपण बघितलं तर या 2 चेंडू जे आहेत दोन्ही एकमेकांना ठराविक बलाने आकर्षित करतात. लक्षात घ्या, हा चेंडू हे दोन्ही एकमेकांना ठराविक बलाने बाबा आकर्षित करतात, असं आपण या ठिकाणी समजून घेऊयात. लक्षात घ्या, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते, ठराविक बलाने आकर्षित करत असते. आता हे जे बल आहे हे किती असतं बाबा. आता चला हे दोघं जण समजा या 2 वस्तू आहेत, या दोघी एकमेकांना ठराविक बलाने आकर्षित करतात. पण आपण काय म्हणतो की जसं मी हा चेंडू खाली सोडला आणि पृथ्वीने लगेच खाली खेचला, हा चेंडू पृथ्वीने खाली
खेचला, जसं पृथ्वीने पटकन खाली खेचलं, तसंच या मोठ्या चेंडूने या छोट्या चेंडूला आपल्याकडे का खेचलं गेलं नाही, का खेचलं नाही? तर याचं कारण यांच्या वस्तुमानातला जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, तो खूप कमी आहे. जसं पृथ्वीचं वस्तुमान प्रचंड आहे या एका चेंडूच्या संदर्भात, त्यामुळे हा चेंडूला पृथ्वी पटकन आपल्या दिशेने खेचून घेते. तसं या दोघांमधलं जे काही वस्तुमान आहे, दोघांचं वस्तुमान, तर ते खूप नगण्य असल्यामुळे ते एकमेकांना खेचून घेत नाही, परंतु दोघांमध्ये एक प्रकारचं बल असतं. आता ते किती असेल, ते खूप नगण्य असल्यामुळे ते एकमेकांना खेचत नाही. जसं बघूयात आपण मुद्दा नेमका काय बघा. आता हे बल काय, एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. आता या दोघांमध्ये जे वस्तुमान आहे त्यांच्या गुणाकाराशी समानुपाती, म्हणजे या वस्तुमानांचा गुणाकार जितका जास्त असेल तितकं बल जास्त असणार आहे. लक्षात घ्या, वस्तुमानांचा गुणाकार, या दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार जितका जास्त असेल तेवढं बल जास्त असणार आहे. आणि त्याचबरोबर, बरोबर का, त्याचबरोबर बघा, आता समजा समजा आता या दोन वस्तू आपण या ठिकाणी घेऊयात. आता या माझ्या हातामध्ये असणाऱ्या दोन वस्तू मी बाजूला ठेवतो. आता या दोन वस्तू, समजा एक वस्तू आहे, तिचं वस्तुमान आहे लाल कलरच्या वस्तूचं किंवा हा ग्रह आहे त्याचं M1 आहे, आणि दुसरी एक वस्तू आहे किंवा बाबा दुसरं एक या ठिकाणी ग्रह आहे त्याचं वस्तुमान M2 आहे. तर यांच्यामध्ये असणारं जे बल आहे F बरोबर, ते समानुपाती असणार आहे. कशाला बाबा? हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती, म्हणजे M1 गुणिले M2 हे समानुपाती असणार, बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याने काय सांगितलाय की आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती, म्हणजे अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती, म्हणजे दोघांमधलं जे अंतर आहे F व्यस्तानुपाती म्हणजे भागिले खाली D चा वर्ग. अंतर समजा दोघांमधलं D आहे, तर अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती, म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू, विश्वातली प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका विशिष्ट बलाने आकर्षित करीत असते, आणि हे बल त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती असते, आणि त्या दोन वस्तूंमधल्या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती. म्हणजे याला आपण एकत्रितपणे असं लिहू शकतो, F समचलनाचं चिन्ह वरती M1 गुणिले M2 लिहू शकतो, आणि खाली हा D चा वर्ग, असं या ठिकाणी इथं जसं लिहिलंय F समचलनात M1 गुणिले M2 भागिले D चा वर्ग. ओके, आता याला असं लिहू शकतो, F बरोबर G गुणिले M1 गुणिले M2 भागिले D चा वर्ग. अशा प्रकारे आपण इथं याला लिहू शकतो. आणि याच्यामध्ये G म्हणजे काय? G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतात. G ला आपण काय म्हणतो? वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतो. हे सूत्र लक्षात घ्या, F बरोबर G गुणिले M1 गुणिले M2 भागिले D चा वर्ग. या सूत्राचा उपयोग आपल्याला पुढे अनेक ठिकाणी करायचा आहे, किंवा कधी कधी काही गणित सोडवायला सुद्धा आपल्याला याचा उपयोग करायचा. ठीक आहे, आता पटकन पुढे जाऊयात. हा सिद्धांत तुम्हाला समजला की आधी सांगितलं जाऊ शकतं कधी कधी की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत स्पष्ट करा. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सिद्ध करा. तर अशा प्रकारे हे वाक्य महत्वाचं आहे, हे सूत्र इम्पॉर्टंट आहे, आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायला सांगितलं. तर आता पुढे जाऊयात आपण. आता या ठिकाणी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे, तर त्या संदर्भात काही मुद्दे आहेत. हे मुद्दे सुद्धा आपल्या प्रश्नामध्ये येऊ शकतात. आता बघा, हे 3 मुद्दे लक्षात घ्या. दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वीय बल, त्या दोघांमधलं जे बल असणार आहे ते काय होणार? दुप्पट होणार. लक्षात घ्या, नियमाप्रमाणे गुरुत्वीय बल दुप्पट होईल. बघा, दोन वस्तूंपैकी एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केलं, एका वस्तूचं वस्तुमान जर आपण दुप्पट केलं तर गुरुत्वीय बल काय होणार आहे? दुप्पट होणार आहे. ओके, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले, दोघांमधलं अंतर वाढवलं, जे बाबा 1 मीटरच्या ऐवजी 2 मीटर केलं, बरं ना, 1 मीटरच्या ऐवजी 2 मीटर केलं, अंतर दुप्पट केलं, तर बल 1/4 होईल. 1/4 म्हणजे ते कमी होणार आहे, बल कमी होणार आहे. म्हणजे अंतर जर का वाढवलं तर दोघांमधलं बल कमी होतं. ओके, एवढी गोष्ट लक्षात घ्या. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यांच्यामधलं बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असतं. बरं का, आता हे दोन जे आपल्याकडे वस्तू बघतो आपण, या दोन्ही वस्तू ज्या आहेत गोल आहे, तर यांच्यातलं बल जे आहे, हे दोघांना जोडणारे जी काही दोघांची केंद्र या ठिकाणी जर आपण बघितलं, या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेमध्ये हे बल असतं. ओके, व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. तर या दोघांमधलं अंतर काय बाबा? केंद्राला जोडणाऱ्या रेषाखंडाची लांबी हे या दोघांमधलं अंतर. आता पुढचा एक मुद्दा आहे, जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या नसतील, आता समजा या गोल नाहीयेत आणि नियमित आकाराच्या नसतील, अशा प्रकारे काहीतरी आकार, एक वस्तू अशी एक वस्तू अशी आहे, तर मग या ठिकाणी यांचं जे काही बल आहे, जसं या दोघांचं बल केंद्राला जोडणाऱ्या सरळ रेषेशी संबंधित असतं, अंतर म्हणजे केंद्राला जोडणारी रेषा असते, नियमित आकार आहे किंवा वर्तुळाकार आकार आहे, गोलाकार आकार आहे, सॉरी. आणि जर नियमित आकार नसेल
त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या नसतील किंवा रेग्युलर शेपच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्राला म्हणजे सेंटर ऑफ मास त्यांच्या वस्तुमान केंद्राला जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेने असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी लक्षात घेतली जाते. म्हणजे इथं जे काही दोघांचं वस्तुमानाचं जे केंद्र असेल त्यांना जोडणारी रेषा असेल. तर हे 3 मुद्दे जे आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचे 4 मुद्दे. तर हे चारीच्या चारी मुद्दे मित्रांनो समजून घ्या. ज्यावेळेस न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत स्पष्ट करायला सांगितलं जाईल त्यावेळेस हे 4 मुद्दे सुद्धा आले पाहिजेत, हे लक्षात घ्या. ओके, तर मी बाजूला होतो. हे 4ही मुद्द्यांचा तुम्ही एक छानपैकी स्क्रीनशॉट काढून घ्या. आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचे काही मुद्दे आता समजून घेऊ. बघा इथे जर आपण बघितलं आता याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर बघा एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम. आता जे अभिकेंद्री बल असेल त्या अभिकेंद्री बलाचे परिणाम म्हणजे आपण म्हटलं की एखादी वस्तू जी आहे ती गोल फिरत असेल म्हणजे जर आपण दोरा धरला होता हातामध्ये दगड होता तो गोल गोल फिरवला किंवा चंद्र सुद्धा पृथ्वीच्या भोवती आपल्याला वर्तुळाकार कक्षामध्ये किंवा लंबवर्तुळाकार कक्षामध्ये फिरताना दिसतो. सूर्याच्या भोवती इतर ग्रह फिरताना दिसतात. तर हे जी काही एक समान वर्तुळाकार गती असेल किंवा अभिकेंद्री बल असेल तर त्याचे परिणाम नेमके काय आहेत ते त्याचे परिणाम नेमके काय त्याचे परिमाण नेमकं काय असतं तर ते आपण आता समजून घेऊयात. ओके, तर यासाठी काही मुद्दे बघा इथं समजून घेऊ आपण. आता एकच मिनिट. हा वा हे थांबलेलं आता हे फिरणारं चक्र थांबलं. आता सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल तर या दोघांमधलं अभिकेंद्री बल सूर्य आणि ग्रह यांच्यातलं जे अभिकेंद्री बल असतं जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असतं त्या अभिकेंद्री बलामुळेच ग्रह जो आहे तो सूर्याच्या भोवती फिरतो किंवा चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या भोवती फिरतो. ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं. यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं आणि हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलाच्या तुलनेत क्षीण असतं परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होतं. आता एकंदरीत लक्षात घ्या काय म्हटलं गेलं सूर्य व ग्रह यांच्यामधील अभिकेंद्री बल समजा हे जे काही अभिकेंद्री बल असेल तर ते काय असतं जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या आता यांच्यामधलं जे अंतर आहे समजा हा सूर्य आहे आणि पृथ्वी आहे पृथ्वी सूर्याच्या भोवती गोल फिरते या दोघांमधलं अंतर समजा आपण आर म्हटलं दोघांमधलं अंतर समजा जर का आपण आर म्हटलं तर काय म्हटलं या ठिकाणी ग्रह व सूर्य यामधील अभिकेंद्री बल मग हे अभिकेंद्री बल किती असणार F बरोबर हे अभिकेंद्री बल किती असणार तर हे त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे काय असतं अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये म्हणजे 1/r वर्ग इतक्या प्रमाणामध्ये हे बल असतं असा न्यूटनने या ठिकाणी निष्कर्ष काढलेला आहे. तर हे या ठिकाणी आपण समजून घ्यायला हवं. आता हे नेमकं कसं येतं याचं स्पष्टीकरण पान नंबर 5 वरती आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या सूर्यच्या भोवती पृथ्वी फिरते तर हे बल किती असणार आहे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये बल किती असणार आहे तर ते बल त्या दोघांमधल्या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतं म्हणजे 1/r वर्ग म्हणजे 1 सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर इतकं ते बल असतं आपल्याला सांगता येईल. ओके, तर या प्रकारे आपण हे बल जे आहे ते स्पष्ट करू शकतो. आता हे स्पष्ट केलेलं आहे आता ते स्पष्ट करायला आपल्याकडे वेळ नाही कारण आपल्याकडे वेळ भरपूर झालेला आहे बराच वेळ चाललाय आणि संपूर्ण व्हिडिओ जर पूर्ण करायचे असेल तर ते कसं आलेलं आहे ते तुम्हाला पान नंबर 5 वरती बघायला मिळेल. ठीक आहे, पुढचा मुद्दा एक आपण उदाहरण या ठिकाणी बघूयात एक एक्झाम्पल. हा यस, आता या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण बघायचंय. महेंद्र व विराट पुस्तकामध्ये पान नंबर 6 वरती हे सोडून दिलेलं आहे. बघा महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावरती बसलेले आहेत. समजा आता महेंद्र आहे इथे आणि इथे विराट आहे आणि या दोघांमधलं अंतर एक इथं बसलाय एक इथं बसलाय आणि दोघांमधलं जे अंतर आहे 1 मीटर अंतर आहे. ओके, त्यांची वस्तुमाने अनुक्रमाने क्रम 75 किलो आणि 80 किलो आहेत. आता आपण वजन म्हणतो ते वस्तुमान असतं आपण वजन म्हणतो दुकानामध्ये जातो म्हणतो की 1 किलो साखर घ्या तर ते ऍक्च्युली 1 किलो साखर म्हणजे ते वजन नसतं ते वस्तुमान असतं बरोबर पण त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये वजन म्हणतो तर ऍक्च्युली हे वजन आहे म्हणजे सॉरी ऍक्च्युली त्याला आपण वस्तुमान म्हणतो. तर हे 75 किलो याचं समजा हा कोण आहे बाबा समजा तुमचा महेंद्र आहे आणि हा विराट आहे याचं जे वजन आहे ते बाबा तुमच्याकडे 75 किलो आहे आणि याचं वजन जे आहे ते आपल्याकडे 80 किलो आहे. ठीक आहे झालं. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती मग या दोघांमधलं गुरुत्वीय बल किती असणार आहे बाबा या ठिकाणी एकाचं जे वस्तुमान 75 किलो आहे दुसऱ्याचं वस्तुमान 80 किलो आहे आणि दोघांमधलं जे काही अंतर आहे ते 1 मीटर आहे. तर या दोघांमध्ये असणारं बल गुरुत्वीय बल आपण म्हणतो ना या दोघांमधलं गुरुत्वीय बल किती
आणि जी ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिली. आता बघा एक सांगतो, समजा महेंद्रचं जे वस्तुमान आहे ते M1 म्हणू आपण, समजा 75 किलो. ओके. आणि M2 जो आहे तो आपला विराटचं वस्तुमान, ते आपण म्हणू 80 किलो, ते समजा 80 केजी. आता याच्यामध्ये जी ची किंमत आपल्याला दिली 6.67 गुणिले 10⁻11 ही जी ची किंमत असते ती पाठ करून ठेवा गुरुत्वीयमध्येची. आता या ठिकाणी आपल्याला या दोघांमधलं बल, मग ते बल काढायचं सूत्र आपण काय म्हटलं होतं, F बरोबर G गुणिले M1 गुणिले M2 भागिले दोघांमधलं जे अंतर आहे त्याचा वर्ग, D चा वर्ग. ओके. आणि हे जे काही बल असतं, गुरुत्वीय बल असू दे किंवा कुठलंही बल असतं, ते न्यूटन मध्ये असतं, हे लक्षात घ्या. आता या सूत्रात फक्त किमती टाकल्या की आपलं उत्तर आलं. आता या ठिकाणी बघा जी ची किंमत किती बाबा, ही बघा 6.67 गुणिले 10⁻11 एवढंच लिहितो, गुणिले M1 किती बाबा 75 आहे, आणि गुणिले M2 किती बाबा 80 आहे, आणि भागिले D चा वर्ग. D म्हणजे दोघांमधलं अंतर किती 1 मीटर आहे, मग एकाचा वर्ग करा. मग आता बघा 6.67 गुणिले आपण काय करू 75 गुणिले 80 एका बाजूला लिहू, आणि भागिले एकाचा वर्ग 1 आहे, तो काय लिहायची गरज नाही, एकाचा वर्ग 1 येईल, भागिले आपलं तिथंच राहील कॅल्क्युलेशन करून आन्सर. आता 6.67 आणि गुणिले 10⁻11 राहिला, बरोबर का, गुणिले 10⁻11 न्यूटन. बघा 6.67 गुणिले 75 गुणिले 80 गुणिले 10⁻11 आणि भागिले एकाचा वर्ग 1 आपण खाली लिहिलं नाही. आता 6.67 गुणिले 75 गुणिले 80 बघा किती होतात, 75 गुणिले 80 जर आपण केलं, एक शून्य घेतला, 8×5 40 चे शून्य हातच्या आले 4, 8×7 56, 57 58 59 60, तर 60 किती आलं बाबा 6000 आलं उत्तर, गुणिले 6000. ओके. गुणिले 10⁻11 असा 6000, 3 शून्य. आता या ठिकाणी एक काम करू, आता हे 3 शून्य आणि इथून 3 कमी करू, इथून आपण काय करू शकतो 3 कमी करू शकतो. 6.67 गुणिले 6 गुणिले 6000 म्हणजे किती, गुणिले आपण या ठिकाणी 10चा घन करू, किंवा 6 गुणिले 1000 करू, आपण टप्प्याटप्प्याने जाऊ मस्त, आणि गुणिले 10⁻11. मी स्टेप बाय स्टेप शिकवतो, पुस्तकात डिटेल मध्ये नाहीये एवढं उत्तर, तर हे आपण आता जरा डिटेल मध्ये काढूयात. 6.67 गुणिले 6 गुणिले 1000 गुणिले 10⁻11. मग या ठिकाणी 6.67 गुणिले 6 यांचा गुणाकार तरी करून घेऊ, चला. 6.67 गुणिले 6 हा गुणाकार या ठिकाणी आपण करून घेऊ. बघा काय होईल, 6 7 42 हातच्या आले 4, 6 6 36 आणि 4 40 चे शून्य हातच्या आले 4, 6 6 36 आणि हे झाले 40, तर या ठिकाणी किती आलं 4002. मी या ठिकाणी लिहिलं 4002, म्हणजे इथं 2 घरं सोडून पॉईंट आहे, म्हणजे आपल्याकडे किती आलं 40.2, 40.02, 40.02 गुणिले इथं 10चा घन आणि गुणिले 10⁻11. ओके. आता या ठिकाणी काय येईल की इथं 40.02 बघा बरोबर 40.02 गुणिले 10⁻11 आहे, त्याच्यातून तिसरा घात गेला. बघा गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते, पण इथं 3-11, 3-11 म्हणजे उत्तर येईल तुमच्याकडे -8, म्हणजे 10⁻8 न्यूटन. तर इतकं उत्तर येऊ शकतं आपल्याकडे, किंवा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करता येईल, म्हणजे एवढं लिहिलं तरी चालेल. विराट आणि महेंद्र यांच्यामधलं जे बल आहे 40.02 गुणिले 10⁻8, किंवा पुस्तकामध्ये कसं केलंय की पुस्तकामध्ये असं केलेलं आहे की इथं 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन असं उत्तर आहे. मग असं का आलं त्याचं कारण आपण बघूयात. मग याला आपण असं करू, 4.002 गुणिले 10 म्हणजे 10⁻1 गुणिले 10⁻8 न्यूटन अशी त्याची विभागणी होऊ शकते, बरं का. 4.002 गुणिले 10 बरोबर ना, म्हणजे 4.002 गुणिले 10 केलं की 40.02 येतं आपल्याकडं. ओके. आणि मग 10 म्हणजे 10चा पहिला घात आणि इथं -8. मग इथं काय येईल उत्तर 4.002 गुणिले 10⁻1 आणि 10⁻8, एकातून 8 गेले 10⁻7 न्यूटन. तर हे असं उत्तर येईल. असं गणित आहे. तर मित्रांनो ही अशीच गणित परीक्षेला येत राहतात आपल्याला, आकडे बदलत राहतात, नावं बदलत राहतात. विराटच्या ऐवजी सचिन येईल, काहीतरी वेगळी नावं येईल, 70-75च्या ऐवजी वेगळी काहीतरी आकडेवारी येईल किलो मध्ये. ओके. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न होता सोडवलेल्या उदाहरणांमधला. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात, पुढे काही महत्वाची गणित आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघूयात. आता इथं बघा भरती ओहोटी आपण म्हणतो, समुद्रामध्ये आपण ज्यावेळेस कुठेही समुद्र किनाऱ्यामध्ये जातोय, ज्या विद्यार्थ्यांनी समुद्र किनारा बघितला असेल तर समुद्र किनाऱ्यावरती भरती आणि ओहोटी चालू राहते. एकाच ठिकाणी पाण्याचा ती किनारपट्टीवरती पाणी आपल्याला दिसत नाही. भरतीमध्ये पाणी थोडंसं पुढे येतं आणि ओहोटीमध्ये समुद्राचं पाणी खूप खोलवर आतमध्ये जातं. तर हे सगळं का होतं,
याचं कारण असं आहे की समुद्रात नियमित पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये असलेलं गुरुत्वीय बल बघा कसं आहे की समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटी, बघा आता समजून घेऊ थोडस, भरती व ओहोटी बद्दल तुम्हाला माहित असेल, एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती ओहोटीची वेळ वेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. ही सगळी पातळी जी आहे समुद्राच्या पाण्याची ती चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे गुरुत्वीय बल असतं, गुरुत्वीय आकर्षण असतं, त्याच्यामुळेच ही भरती ओहोटी येत असते. ओके, या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो. म्हणजे चंद्राच्या दिशेला जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये फुगवटा तयार होतो, त्यामुळे त्या स्थानावरती भरती येते. व त्या स्थानापासून या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंशाचा जर कोन आपण असा केला, इथं खाली किंवा इथून वरती 90 अंशाचा जर आपण कोन केला, तर त्या भागामध्ये पृथ्वीवरील स्थानावरची जी पातळी आहे या भागावरती, ओके, तर ती पातळी काय होते, कमी होते आणि त्या भागामध्ये ओहोटी होते. ठीक आहे, तर ही काही छोटीशी गोष्ट आहे. भरती ओहोटी जी आहे ती चंद्र आणि सूर्य या चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणाऱ्या गुरुत्वीय आकर्षणामुळे होत असते. चला पुढे जाऊयात. आता बघा या ठिकाणी आपल्याला पृथ्वीवरील गुरुत्वीय बल जे आहे बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीवरचं जे गुरुत्वीय बल आहे तर ते बघा समजून घ्या की पृथ्वी तिच्या जवळील सगळ्या वस्तूंना, बघा इथं बाण दाखवलेले आहेत, पृथ्वीच्या जवळ कुठलीही वस्तू असेल तर ती सगळ्या वस्तूंना गुरुत्वीय बलामुळे स्वतःकडे आकर्षित करत असते. पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलाला वस्तू क्षितिजलंब दिशेने सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही वेळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. म्हणजे पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते, पण ती कुठं आकर्षित करते की पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने. पृथ्वीचं जे केंद्र आहे ना तर त्या केंद्राच्या दिशेने पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्या दिशेने आकर्षित करते. आता समजा एखादा दगड असेल किंवा माझ्या हातामध्ये असलेला हा जो चेंडू आहे हा जर मी वरती फेकला, हा वर फेकल्यानंतर काय होतं, मी जरी वर फेकला तरी पृथ्वी त्याला खाली खेचत असते आणि हा जसजसा वर जाईल, मी सुरुवातीला त्याचा वेग खूप जास्त असेल पण जसजसा हा असा वर जाईल तसतसा त्याचा वेग कमी होणार आणि एका ठराविक वेळेला याचा वेग काय होणार आहे, कमी होणार आहे, शून्य होणार आहे. एका ठराविक वेळेला हा ज्यावेळेस वर जाईल तेव्हा त्याचा वेग शून्य होईल आणि शून्य झाल्यानंतर तो परत हळूहळू खाली यायला लागेल आणि खाली येत असताना त्याचा वेग वाढेल आणि तो पृथ्वीच्या जमिनीवरती तो चेंडू जो आहे तो खाली पडलेला आपल्याला दिसेल. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे येऊन पडते. कुठलीही वस्तू असेल जगामध्ये ती वर फेकली तर ती खाली पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने पडते. बरोबर, वर गेलेली प्रत्येक वस्तू खाली येते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावर सुद्धा प्रयुक्त होत असते. आता इथे चंद्राचा जर विचार केला बघा ना, चंद्राच्या वर प्रयुक्त होत असतं पण चंद्र का नाही पडत खाली. एक गोष्ट लक्षात घ्या की पृथ्वीच्या आपण म्हटलं की पृथ्वीवरची सगळी प्रत्येक वस्तू आपण खाली पडते, पण चंद्र जो आहे तो चंद्र सुद्धा पृथ्वीला आपल्या दिशेने खेचतोय, पण तो चंद्र पृथ्वीवरती का नाही पडत, तो चंद्र पृथ्वीवरती का पडत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चंद्र पृथ्वीवरती आदळत का नाही. किंवा कधी कधी काय होतं की आपल्याकडून भारतामधून बघा, भारताने चंद्रयान पाठवलं किंवा इतर काही उपग्रह जे आहेत सॅटेलाइट्स आपण म्हणतो ते भारत किंवा इतर बरेचसे देश कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट्स पृथ्वीच्या अभ्यासासाठी बाहेर पाठवतात आणि ते जे काही सॅटेलाइट आहे ते पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतात. इथे एक सॅटेलाइट दिसतोय तुम्हाला, इथे एक उपग्रह दिसतोय, एक कृत्रिम उपग्रह, तो सुद्धा पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. मग अनेक उपग्रह पृथ्वीच्या भोवती फिरतात जे कृत्रिम आहे आणि हा चंद्र जो आहे तो नैसर्गिक उपग्रह आहे, तो सुद्धा पृथ्वीच्या भोवती फिरतोय. मग ते सगळे आदळत का नाही पृथ्वीवरती, मग याचं नेमकं काय कारण आहे, तर ते इथं दिसतं आपल्याला की पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावर सुद्धा प्रयुक्त होत असते आणि त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते, चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे, म्हणजे ते एका ठराविक कक्षेमध्ये ज्या वेगाने फिरत असतात त्या कक्षेमध्ये असतात. चंद्र आणि इतर जे उपग्रह आहे, उपग्रह जरी सोडायचा झाला पृथ्वीवरून, ज्यावेळेस उपग्रह सोडला जातो पृथ्वीच्या बाहेर आणि पृथ्वीच्या अभ्यासासाठी, तर त्याला पृथ्वीच्या एका कक्षेमध्ये सोडलं जातं
आणि एकदा त्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडलं की तो पृथ्वीच्या भोवती गोल 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 फिरत राहणार आहे, हे लक्षात घ्या. तर या सगळ्या मुद्द्यांकडे आपण व्यवस्थित गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. याच्यानंतर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. बघा, पृथ्वीचं जे गुरुत्व त्वरण आहे म्हणजे काय, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. आपल्याला माहिती आहे पृथ्वी तिच्या भोवती प्रत्येक वस्तूवरती पृथ्वी जी आहे प्रत्येक वस्तूवर गुरुत्व बल जे आहे प्रयुक्त करत असते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे त्या वस्तूचे त्वरण होते. म्हणजे आता समजा ही वस्तू आहे, या वस्तू आता ही एकाच ठिकाणी स्थिर आहे. न्यूटनचा दुसरा नियम काय म्हणतो की वस्तू स्थिरच असणार आहे जोपर्यंत तिच्यावर कुठलं बल लागत नाही. आता समजा मी याच्यावरती बल लावलं, बल लावल्यामुळे ती वस्तू अस्थिर झाली आणि ती वस्तू पुढे पळाली. म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम काय म्हणतो की एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचं त्वरण होतं. बलामुळे ती वस्तू हलणार आहे, ती जाणार आहे पुढे, तिची जागा बदलणार आहे. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे सुद्धा वस्तूचं त्वरण होतं. पृथ्वीच्या म्हणजे गुरुत्वीय बलामुळे सुद्धा त्वरण होतं. याच पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात, जे जी या अक्षराने संबोधले जातात. बघा, जी या अक्षराने आपण गुरुत्व त्वरण संबोधतो. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे केंद्राकडेच असते. केंद्राकडे एका ठराविक वेगाने पृथ्वीवरती कुठलीही वस्तू आदळत असते. आपण म्हणतो ना 9.8 जे आहे ते त्वरण आहे. तर ज्यावेळेस एखादी वस्तू 9.8 मीटर पर सेकंद, 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग, हा ओके, मीटर पर सेकंद आहे. तर आपण चेक करू एकच मिनिट. थोड्या कसं आहे, चुकीची माहिती, हा मीटर पर सेकंदचा या ठिकाणी वर्ग. ओके, 9.8 सरासरी आपण म्हणतो 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग इतकं पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आहे. म्हणजे त्या वेगाने ती वस्तू खाली खाली येणार आहे. ज्यावेळेस वर असेल तर त्या वेगाने ती खाली खाली येत राहणार आहे 9.8 मीटर पर सेकंदच्या वेगाने. ओके, आणि तिचा वेग जसजशी खाली जाईल वस्तू तसा तो वाढत जाणार आहे. आता या ठिकाणी बघा, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झालं असतं. आता गुरुत्वाकर्षण नसतं तर साधी गोष्ट आहे, गुरुत्वाकर्षणच नसते तर हा गोल जो आहे, हा जो चेंडू आहे तो पृथ्वीने खाली खेचलाच नसता. हा असा एकाच जागेवर स्थिर असता किंवा म्हणजे एकाच जागेवर स्थिर असता किंवा हवेत तो फिरत असता. ही गोष्ट लक्षात घ्या. जी चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते, याचं उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा. जी चे मूल्य जर दुप्पट झालं असतं तर गुरुत्वीय बल सुद्धा आपल्याकडं म्हणजे ती वस्तू जी आहे ती आणखी दुप्पट बलाने पृथ्वीच्या खाली पृथ्वीकडे ती खेचत राहिली असते. ठीक आहे, तर या ठिकाणी हे जे काही मुद्दे आहेत जे आपण बघतोय तर ते खूप महत्वाचे आहेत. आता आणखी पुढे जाऊयात आपण पटकन काही मुद्दे, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे या ठिकाणी नवीन आहेत मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेल्या बेलचं बटन जे आहे ते दाबा. ओके, तर या ठिकाणी बघा, पृथ्वीचं गुरुत्वीय जी चे मूल्य जर दुप्पट असतं तर काय झालं असतं, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण सुद्धा दुप्पट झालं असतं. ओके, आणि या ठिकाणी हा पुढे जाऊयात. चला, हा मुद्दा लक्षात आला असेल तुमच्या. गुरुत्व त्वरण म्हणजे पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आपल्या गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते पृथ्वी प्रत्येक वस्तूवरती. आणि न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे जोपर्यंत एखाद्या वस्तूवरती बल लावलं जात नाही तोपर्यंत तिचं त्वरण होत नाही. आणि अशाच प्रकारचं या नियमानुसारच पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे सुद्धा वस्तूचं त्वरण होत असतं. आणि याच पृथ्वीचे गुरुत्व त्वरण आपण म्हणतो, जे जी च्या साह्याने दर्शवलं जातं. आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जर नसतं तर काय झालं असतं, हा एक प्रश्न पुस्तकामध्ये दिलाय. तर पृथ्वीने कुठल्याच वस्तूला आपल्याकडे आकर्षित केलं नसतं आणि जी चे मूल्य दुप्पट झालं असतं तर काय झालं असतं, गुरुत्व त्वरण सुद्धा दुप्पट झालं असतं. तर चला जाऊयात पुढं. या ठिकाणी पृथ्वीचे गुरुत्व त्वरण बघा, पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाचा जर आपण विचार केला तर इथे आपल्याकडे आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे जी चं मूल्य असतं ते जर आपण बघायला गेलो, एक मिनिट, हा, जी चे मूल्य न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून आर अंतरावर असलेल्या यम वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल व त्या वस्तूचे त्वरण खालील दाखवल्याप्रमाणे काढता येते. म्हणजे जर बघा, गुरुत्व जी चे मूल्य कसे काढले जातात आपल्याला माहिती आहे. जी चं मूल्य आपण सरासरी 9.8 मीटर पर सेकंद घेतो. पण हे मूल्य कसं काढलं जातं, तर लक्षात घ्या. न्यूटनच्या नियमाप्रमाणे काय, पृथ्वीच्या केंद्रापासून आर अंतरावर असलेल्या वस्तुमानाच्या, समजा पृथ्वीचं केंद्र आहे, त्या केंद्रापासून आर अंतरावर असलेली एक वस्तू आहे. म्हणजे अंतर जे आहे आपण म्हणू, एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं समजा ही एक वस्तू आहे, या वस्तूचं वस्तुमान समजा एम आहे. ते एम जे आहे आपण वस्तूचं वस्तुमान एम आहे, ते एम आपण काय म्हणू बाबा, समजा वस्तुमान, समजा हे पृथ्वीचं हे वस्तुमान आहे, एम आहे वस्तुमान. आणि दुसरी गोष्ट आर म्हणजे काय,
ही वस्तू पृथ्वीपासून किती अंतरावर आहे? अंतर. पृथ्वीच्या केंद्रापासून ही वस्तू किती अंतरावरती आहे? पृथ्वीचं केंद्र आणि वस्तू यामधलं अंतर. तर मग हे जीचं मूल्य कसं काढायचं? म्हणजे जे जीचं जे मूल्य आहे तर ते आपण कसं काढायचं? आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की पृथ्वीवरील गुरुत्वीय बल, बरं का, वस्तुमानाच्या म्हणजे एम वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल, पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे ते समजा एफ पकडलं आपण, तर जीचं मूल्य नेमकं काय असेल तर ते कसं काढता येतं तर ते आपण बघूयात. सगळ्यात अगोदर आपण एक सूत्र वापरलं होतं. आता पृथ्वी आणि ती ठराविक वस्तू, समजा ही वस्तू पृथ्वीवरती आहे, पृथ्वी आणि ही वस्तू, पृथ्वी या वस्तूवर ठराविक बल प्रयुक्त करते आणि ही वस्तू सुद्धा पृथ्वीवरती ठराविक बल प्रयुक्त करते, असं आपण सुरुवातीला बघितलंय. गुरुत्वाकर्षणाचा जो वैश्विक सिद्धांत जो आपण होता, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत, हा जो गोल आहे आणि पृथ्वी या दोघांमध्ये एक ठराविक बलाचं आकर्षण आहे. ओके, तर त्याचं सूत्र आपण कसं काढतो? तर त्याचं सूत्र आपण या ठिकाणी बघितलं होतं. एफ बरोबर जी m1 गुणिले m2 भागिले अंतराचा वर्ग, दोघांमधलं जे काय अंतर आहे त्याचा वर्ग, हे आपण सूत्र आपण बघितलं होतं सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या पानावरती. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे सूत्र मी जरा इथे लिहितो. एफ बरोबर जागा मिळावी म्हणून m1 गुणिले m2 भागिले d चा वर्ग. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं एफ बरोबर जी या ठिकाणी लिहू आपण गुरुत्वीय, बघा याच्यामध्ये गुरुत्वीय बल आपण म्हणू, आणि m1 म्हणजे काय बाबा, ही जी m1 म्हणजे आपण काय समजू, पृथ्वीचं वस्तुमान, बरोबर, आणि हा जो m आहे हे त्या वस्तूचं वस्तुमान. ठीक आहे, m1 गुणिले m2 म्हणजे काय बाबा, m1 म्हणजे आपण पृथ्वीचं वस्तुमान म्हटलं आणि m म्हणजे काय म्हटलं, त्या वस्तूचं वस्तुमान, आणि भागिले d चा वर्ग म्हणजे काय, हे अंतर आहे, दोघांमधलं अंतर, पृथ्वी आणि वस्तू यामधलं अंतर. ओके, असं आपण पकडलं, त्या अंतराचा वर्ग. आता इथे आपण एक लक्षात घेऊ की एफ बरोबर जी गुणिले एम, कॅपिटल वाला एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, आणि गुणिले एम त्या वस्तूचं वस्तुमान, भागिले आर म्हणजे काय पकडू आपण, ती वस्तू समजा पृथ्वी जमिनीवरच आहे आणि त्या जमिनीपासून आपण या ठिकाणी पृष्ठभागावर आहे समजा, आणि त्या पृष्ठभागापासून केंद्राचं अंतर म्हणजे पृथ्वीचं जे केंद्र आहे ते अंतर म्हणजे त्रिज्या झाली पृथ्वीची. मग इथं आर म्हणजे आपण पृथ्वीची त्रिज्या पकडू, कॅपिटल आरचा वर्ग. आता हे बल किती असणार आहे एफ, आता एफचं सूत्र आपल्याला माहिती आहे, एफ बरोबर काय, एफ बरोबर mg, बल म्हणजे एफ बरोबर mg हे आपलं बलाचं सूत्र आहे. ओके, मग या सूत्राचा वापर आपण इथं करू. एफ च्या ऐवजी मी लिहितो m गुणिले g बरोबर हा जी गुणिले जी म्हणजे, बरं ठीक आहे चला, जी गुणिले m गुणिले स्मॉल m भागिले r चा वर्ग. आता याच्यामध्ये काय कट होईल, हा जो m आहे आणि हा छोटा m, हे दोघं जण कट होईल. आता इथं या सूत्राचा वापर करून ज्या ज्या काही वस्तू आपल्याकडे मिळाल्या आहेत, ज्या काही आपल्याकडे गोष्टी आहेत, जी ची जी किंमत आहे, जी ची किंमत किती असते हे आपल्याला माहिती आहे, आपण मागे बघितलं होतं. जी ची जी किंमत असते ती काय असते, 6.67 गुणिले 10⁻11 बरोबर, वजा 11 आपल्याला ही किंमत असते, बरोबर, जी ची किंमत. ओके, गुणिले एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. आता पृथ्वीचं वस्तुमान किती, पृथ्वीचं वस्तुमान आपल्याकडे 6 गुणिले 10⁻24 6 गुणिले 10⁻24 इतकं पृथ्वीचं वस्तुमान आहे, भागिले आर चा वर्ग म्हणजे पृथ्वीची त्रिज्या किती आहे, 6.4 गुणिले 10⁻6 आर चा वर्ग म्हणजे त्याचा वर्ग केला. आता या सगळ्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुमचं उत्तर येईल 9.77. या सगळ्यांना कॅल्क्युलेट करून आपल्याला जर सोडवायचं झालं तर ते येतं 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. याला सगळ्याला जर आपण सोडवून घेतलं तर बघा आता कसं सोडवायचं. आता हे सोडवायला बराचसा वेळ जाईल, बराचसा कॅल्क्युलेशनचा भाग आहे, पण ठीक आहे आपण करूयात. बघा इथं लक्षात घ्या, 6.67 गुणिले 10⁻11 आणि 10⁻24 तो नंतर लिहू, अगोदर गुणिले 6 करू, 10⁻11 आणि 24 या घातांकांची जर बेरीज केली, गुणाकार करत असताना आपण काय करतो, घातांकांची बेरीज, 24 मधून 11 गेले, 13 राहिले, 10⁻13 भागिले 6.4 गुणिले 6.4 बरं, याचा वर्ग करतो ना आपण, कारण इथं वर्ग करायचा आहे. 6.4 चा वर्ग 6.4 गुणिले 6.4 आणि 10.6 चा वर्ग 10⁻6 चा वर्ग 6 दुने 12 10⁻12. आता इथे बघा 10चा जो 13वा आहे किंवा इथं 12वा आहे, तर इथं आपण थोडंसं कॅल्क्युलेशन असं करू, 6.67 गुणिले 6 गुणिले 10⁻13 भागिले, आता हा 10⁻12 आहे
मग एक घात इकडे देऊ, एक घात इकडे देऊ. एक 10 इथं घेतले म्हणजे 10ला जर 6.4 ला जर 10ने गुणलं तर इथं 64 होतील. आणि ह्या 6.4 ला 10ने गुणलं तर इथं पण 64 होतील. आणि इथं 10चा 10वा घातच करूया, कारण एका 10ने 6.4 ला गुणलं 64 झालं, दुसऱ्या 10ने 6.4 ला गुणलं 64 झालं, आणि म्हणून 10चा 10वा घात आला. आता या ठिकाणी काय आलं बाबा, 6.67 गुणिले 6 गुणिले 10च्या 13वा घातातून 10वा घात गेला, 10चा फक्त घन राहिला, आणि भागिले इथं 64 गुणिले 64च राहिले. आता या ठिकाणी बघा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. या 10चा घन आहे, मग इथं 100 घेऊ आपण. 10चा घन म्हणजे 100 गुणिले 10 पकडा. मग या ठिकाणी घनामधले 2 शून्य जर इकडे घेतले म्हणजे 667 इकडे होऊन जाईल. म्हणजे इथं आपल्याकडे काय होईल बाबा, जी बरोबर 667 गुणिले 6 आणि गुणिले पलीकडे राहतील फक्त 10 गुणिले 10 बरोबर. 6.67 तर 667 झालं, 100 ने गुणलं, या 10च्या घन मधल्या 10च्या वर्गाने याला गुणलं, गुणिले 6 लिहिले, आणि गुणिले 10 भागिले 64 गुणिले 64, 64 गुणिले 64. आता बघा इथं भाग जर लावला आपण, 5 दुने सॉरी 2 पंचे 10 आणि 64चे निम्मे झाले 32, 2 त्रिक 6 आणि 64चे निम्मे झाले 32. ओके, आता इथं कॅल्क्युलेट करा बघा, 667 गुणिले 3 करा आपण. ओके, 667 गुणिले 3 बघा, 7 त्रिक 21 चे 1 हातच्या आले 2, आणि 3 सक 18, 19 20चे 0 हातच्या आले 2, 3 सक 18 आणि 2 झाले 20. ओके, 2001 गुणिले आपले 5 आणि भागिले 32 गुणिले 32 1024 येतात. आता या दोघांचा गुणाकार करा, 5 1 5, 5 0 0, 5 0 0, 5 2 10 भागिले 10 24. आता इथं आपल्याला काय करायचंय, यांचा भागाकार, या दोघांचा जर भागाकार केला तर तो किती येतोय बघा, 1024 ने आपल्याला कशाला भाग लावायचा आहे, 1005 ला. आता 10,005 ला भाग लावायचा. आता 1024च्या पाड्यात 10,005 येतील का, नाही येणार. 1024 90 जर तुम्ही केलं, बघा इथं कॅल्क्युलेट करू आपण, 1024 90, 1024 गुणिले 9 करा, 1024 गुणिले 9 करा, 9 चौक 36 हातच्या आले 6, 9 दुने 18, 18 आणि 6 बघा, 9 चौक 36 चे 6 हातच्या आले 3, सॉरी 9 चौक 36 चे 6 हातच्या आले 3, आणि 9 दुने 18, 19 20 21, 21 चे 1 हातच्या आले 2, 9 0 0 2 लिहिले, 9 1 9 म्हणजे 9216. परत एकदा लक्षात घ्या, 9 चौक 36 हातच्या आले 3, 9 दुने 18, 19 20 21 चे 1 हातच्या आले 2, 9 0 0 आणि 2 किती झाले बाबा, 2 झाले, आणि 9 1 9 म्हणजे 9216 आपल्याकडे आलं. मग इथं लिहिलं 9216. 10,005 मधून 9216 वजा करा, 5तून 6 जात नाही, 15तून 6 गेले 9 राहिले, हातच्याला आला 1, शून्यातून 1 आणि 1 2 जात नाही, 10तून 2 गेले 8, हातच्याला आला 1, 10तून 3 गेले 7, हातच्याला आला 1, 10तून 10 गेले 0 म्हणजे 789 हे आपल्याकडे उत्तर आलं. आता इथे मला 789 बघा, 7 8 9 आपल्याकडे उत्तर आलं, 7 8 आणि 9. आता 789 आपल्याला या ठिकाणी बघितलं तर 10,024च्या पाड्यात येत नाही, मग इथे एक 0 घेऊ आणि इथं पॉइंट घेऊ. ओके, मग आता आपण काय करू, 1024 7 ते बघा, 7 चौक 28 हातच्याला 2, 7 2 14 15 16 6 हातच्याला 1, 7 1 7 0 0 आणि इथं 1 आला, 7 1 7, 7168 आपल्याकडे उत्तर आलं. किती बाबा, 7 ते जर आपण बघितलं 7168, 7168. आता 10तून 8 गेले 2, 9तून 7 गेले आपल्याकडे आलं 2, आणि 8तून 1 गेले 7 आणि एक 0 दिला परत इथं बरोबर. आता 7220 बरोबर. मग परत आपण जर बघितलं 1024 7 ते परत 7168 वगैरे येईल, म्हणजे 9.77च्या आसपास उत्तर येईल. म्हणजे इथं किती येईल बाबा, जीचं जे मूल्य आहे आपल्याकडे, जी बरोबर 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग, आणि आपण सरासरी काय पकडतो 9.8 वगैरे आपण पकडतो. तर याचा स्क्रीनशॉट घ्या या कॅल्क्युलेशनचा, कारण हे ऑलरेडी जे आहे कॅल्क्युलेशन कधी कधी येऊ शकतं. न्यूटनच्या नियमाप्रमाणे बाबा जीचे मूल्य काढा, जीचे मूल्य काढा जर प्रश्न आला तर आपल्याला तो अशा प्रकारे ते जीचं मूल्य आपल्याला काढता आलं पाहिजे. ठीक आहे, थोडं पुढे जाऊयात. आता पुढची भाग जे काय ते पटापट होतील आपले पुढचे सगळे मुद्दे. जीच्या मूल्यात होणारं बदल बघा, जीच्या मूल्यामध्ये जर आपण बघितलं तर बदल कसे कसे होतात ते बघू आता पटापट. एक 10 मिनिटांमध्ये पुढचा भाग आपला संपून जाईल. तर जीच्या मूल्यामध्ये जे काही बदल होतात ते कसे होतात बघा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचं जे मूल्य आहे ते सगळीकडे सारखं नसतं. तुमच्या गावामध्ये जे जीचं मूल्य असेल ते कुठल्या तरी देशामध्ये जीचं मूल्य थोडंसं वेगळं असू शकतं. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीचं मूल्य समान असेल काय, तर याचे उत्तर नाहीये.
याचे कारण असे की पृथ्वीचा आकार जो आहे तो पूर्णपणे आपल्या गोलाकार नाहीये, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत जातं. म्हणजे पृथ्वीचा आकार जो आहे तो पूर्णपणे गोल नाही, त्याच्यामुळं केंद्रापासून पृथ्वीच्या वेगवेगळ्या स्थानाचं जे अंतर आहे ते वेगवेगळं असणार आहे पृष्ठभागावर जर आपण बघितलं तर. पृथ्वीच्या आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. ध्रुवाजवळ पृथ्वीचा आकार चपटा आहे व विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा आकार फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी, म्हणजे जिथं चपटा भाग आहे तिथं कमी असणार आहे. ध्रुवाजवळ पृथ्वीची जी काही त्रिज्या आहे ती कमी असणार आहे, तर विषुववृत्ताजवळ पृथ्वीची त्रिज्या जास्त आहे. त्यामुळे जीचं मूल्य ध्रुवावरती सर्वात जास्त असणार कारण त्रिज्या जवळ आहे, आणि जीचं मूल्य विषुववृत्तावरती सगळ्यात जास्त असणार कारण विषुववृत्ताचा भाग जरा फुगीर आहे. विषुववृत्तावर जीचे मूल्य बघा, आणि ध्रुवावर जर आपण बघितलं तर ध्रुवावर जीचं मूल्य सगळ्यात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग एवढं आहे. कशावरती? ध्रुवावर जीचं मूल्य. आणि विषुववृत्तावरती जर बघितलं तर 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग इतका आहे. तर एवढा फरक आपल्याला दिसतोय जीच्या मूल्यावरती. म्हणजे दोन्ही ठिकाणचं जे काही वजन आहे वस्तूंचं ते बदलत जाऊ शकतं. पुढचा बघा, पण वस्तुमान बदलणार नाही. पुढचा मुद्दा बघा, आता उंचीनुसार जर आपण बघितलं, उंचीनुसार बघा पृथ्वीपासून जितकं तुम्ही उंच जाल तसं जी काही गुरुत्व बल आहे, जीचं जे मूल्य आहे ते कमी कमी होत जातं. लक्षात घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं. म्हणजे पृथ्वीचे जे काही केंद्र आहे आणि त्या वस्तूचं अंतर वाढत जाणार. अंतर वाढलं की जीचं मूल्य कमी होणार. ओके, त्यामुळे जीचं मूल्य कमी होत जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यामुळे किंवा त्या उंचीमुळे मध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे त्रिज्या. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर हे 6400 पासून 6410 किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. म्हणजे जे विमान उडतं, आपण जर बघितलं पृथ्वीची त्रिज्या जी आहे ती जवळपास 6400च्या आसपास आहे किलोमीटर, 6400 किलोमीटरच्या आसपास आहे. त्याच्यामुळं त्या अंतराच्या जवळपास जर वस्तू असेल तर जीच्या मूल्यामध्ये इतका फरक पडत नाही. पण त्याच्या बाहेर गेली वस्तू, त्याच्या पलीकडे गेली तर जीच्या मूल्यामध्ये फरक पडू शकतो. बघा कसं, इथं आपण दिलंय की आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल, इथं जी शब्द पाहिजे, होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यामध्ये होणारे जे काही बदल आहे त्याचा तक्ता इथं दिलेला आहे. लक्षात घ्या, पृथ्वीपासून जसं उंच जाल तसं जीचं मूल्य कमी होत जातं. पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे सरासरी म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग जर आपण बघितला तर पृथ्वीच्या पृष्ठभागाची उंची पृष्ठभागापासून 0 आहे आणि पृष्ठभागावर प्रत्येक वस्तूचं जे काही जीचं मूल्य आहे ते 9.81 मीटर पर सेकंदच्या जवळपास असतं. माउंट एव्हरेस्ट वर जर तुम्ही गेला तर ते 9.8 होईल. खूप कमी फरक आहे कारण ते 8.8 किलोमीटर उंचीवरती माउंट एव्हरेस्ट. मानव निर्मित फुग्याने गाठलेली अधिक उंची 36.6 किलोमीटर, तिथपर्यंत जर 36.6 किलोमीटर उंच गेलात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर जीचं मूल्य 9.77 होईल. आणि जर अंतराळ यान जे आहे त्या अंतराळ यानाची जी कक्षा आहे ती जवळपास 400 किलोमीटर आहे, तिथं जीचं मूल्य 8.7 मीटर पर सेकंदचा वर्ग. आणि दळणवळण जे उपग्रह असतात पृथ्वीच्या भोवती जे फिरतात ते जवळपास 35,700 किलोमीटर दूर असतात पृथ्वीपासून, तिथं जीचं मूल्य 0.225 असतं. पण लक्षात घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं वर जाऊ तसं जीचं मूल्य जे आहे ते कमी होतं. आणि त्याचप्रमाणे खोलीनुसार जसं आपण खाली जाऊ पृथ्वीच्या आत जात असताना जीचं मूल्य बदलत राहतं आणि जीचं मूल्य जे कमी होतं कारण आरचे जे काय आरचे मूल्य कमी होतं, म्हणजे पृथ्वीची त्रिज्या जी आहे ती कमी होते. परंतु त्यानुसार जसं जर आपण बघितलं त्रिज्या कमी होते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खाली गेलं तर त्रिज्या कमी होत असणार आहे. म्हणजे केंद्र आणि त्याचबरोबर पृथ्वीचं जे काही पृष्ठभाग आहे ही जी त्रिज्या आहे केंद्र आणि पृष्ठभागापर्यंतचं अंतर ती त्रिज्या. पण जर खोल गेलं तर ऍक्च्युली गुरुत्व बल वाढलं पाहिजे कारण अंतर कमी होतंय केंद्र आणि त्या वस्तूमधलं, परंतु ते गुरुत्व बल वाढत नाही. जीचं मूल्य वाढत नाही, जीचं मूल्य कमी झालं पाहिजे परंतु जीचं मूल्य वाढलं पाहिजे परंतु ते वाढत नाही खोलीनुसार खाली गेल्यामुळं.
परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो, म्हणजेच यमचं मूल्यही बदलत राहते आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आतात जात असताना खोली जी आहे, खोलीनुसार पृथ्वीचं जे गुरुत्वीय त्वरण जे आहे, जीचं मूल्य जे आहे ते कमी होत जातं. ओके, म्हणजे खोलीनुसार आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जितकं आपण खोल जाऊ तेवढं जीचं मूल्य कमी होणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तितकं जीचं मूल्य कमी होणार आहे. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण बघितलं तर ध्रुवावरती आणि विषुववृत्तावरती पृथ्वीचं वजन जे काही जीचं मूल्य जे आहे ते सुद्धा वेगवेगळं असतं. तर अशा प्रकारे हे 3 मुद्दे आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का, आणि पृथ्वीच्या केंद्रावर जीचं मूल्य किती असेल. तर पृथ्वीच्या केंद्रावर जर आपण बघितलं तर ते जीचं मूल्य पृथ्वीच्या केंद्रावरती आपल्याला 0 असलेलं दिसून येतं. आणि पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेमध्ये काही फरक होईल का, नाही, ते केंद्राच्या दिशेने जात असतं, तर ते केंद्राच्या दिशेनेच ती एखादी वस्तू जी आहे ती जात असणार आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा वस्तुमान आणि वजन. आपल्याला फरक स्पष्ट करायला येऊ शकतो कधी कधी वस्तुमान आणि वजन यामधला, तर किंवा एखादी संकल्पना स्पष्ट करायला सुद्धा येऊ शकतो, व्याख्या लिहायला सुद्धा येऊ शकतो. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन, आणि SI एकक जे आहे ते किलोग्राम आहे, आणि वस्तुमान ही अदिश राशी आहे. आणि वस्तुमान जे आहे एखाद्या वस्तूचं वस्तुमान सगळीकडे स्थिर राहतं, पृथ्वीवर सगळीकडे स्थिर राहील. त्या वस्तूला तुम्ही दुसऱ्या ग्रहावरती जरी घेऊन गेलात तरी त्या वस्तूचं वस्तुमान बदलणार नाही. वस्तूचं वस्तुमान जे आहे ते सगळीकडे स्थिर असणार, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, कुठल्याही वस्तूचं वस्तुमान ते सगळीकडे स्थिर राहतं, ते कधीच बदलत नाही. वजन म्हणजे काय, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्याकडे आकर्षित करते त्याला आपण म्हणतो वजन, त्या बलाला वजन म्हणतो. आणि यम वस्तुमान जर असलेली एखादी वस्तू आहे, तिचं वस्तुमान यम आहे, ओके, तर त्यावरती म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान यम असेल तर त्या वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वीय बल किती असणार आहे, F बरोबर mg, म्हणजे बल जे आहे F बरोबर mg, म्हणजे हे वजन झालं. ओके, W बरोबर mg तुम्ही असं म्हणू शकता. ओके, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वजन म्हणजे काय, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्याकडे आकर्षित करते त्याला आपण वजन म्हणतो. वजन हे सगळीकडे बदलत राहणार आहे. तुम्ही चंद्रावरती एखाद्या वस्तूला घेऊन गेलात तर तिचं वस्तुमान बदलणार नाही, परंतु तिथं त्या वस्तूचं वजन बदलणार आहे. कारण जीचं मूल्य चंद्रावर वेगळं, पृथ्वीवर वेगळं, त्याच्यामुळे सगळीकडे ते वेगवेगळं असू शकतं. आता पुढे जाऊयात. पुढचा पॉइंट आहे बोली भाषेमध्ये. लक्षात घ्या, बोली भाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो. आपण दुकानामध्ये जातो, म्हणतो की मला 5 किलो साखर द्या वजनाची, आपण त्याला वजन म्हणतो 5 किलो, पण ऍक्च्युअली ते वजन नसतं. आपण 5 वस्तुमानाची साखर घेत असतो, तर ते वजन नसतं, तर ते वस्तुमान असतं, हे लक्षात घ्या. पण बोली भाषेमध्ये आपण वस्तुमानालाच वजन करून टाकलेलं आहे. गुरुत्वीय लहरी हा एक मुद्दा आहे, तो आपण नंतर बघूयात डिटेलमध्ये. आता मुक्त पतन म्हणजे काय बघा. पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते, हे आपल्याला माहिती आहे. ओके, आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होत असते, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत असते. तो दगड स्थिर होता, तो संतुलित करत असतो, व तो दगड स्थिर होता का होतो, स्थिर होतो असं पाहिजे. तर आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडला. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपला दगड कुठे गेला. समजा आपला दगड म्हणजे आपल्याकडे असणारा हाच बॉल आहे, या बॉलचा उपयोग आज आपल्याला भरपूर ठिकाणी झालेला आहे. आता या चेंडूला पृथ्वी जी आहे ते आपल्या दिशेने खाली खेचते. पृथ्वीने या चेंडूवरती ऑलरेडी बल लावलेला आहे, पण तरी सुद्धा हा चेंडू खाली का पडत नाही, कारण याला एक विरुद्ध बल आपण आपल्या हाताने लावलंय. आपल्या हाताने लावलेल्या या विरुद्ध बलामुळे तो चेंडू खाली पडत नाही. पण ज्यावेळेस मी या माझ्या हाताने या चेंडूवरती जे बल लावलंय ते बल काढून घेतो, त्यावेळेस तो चेंडू खाली पडणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या चेंडूवरती फक्त कशाचा प्रभाव आहे, आता सध्या या चेंडूवरती जर 2 बलांचा प्रभाव आहे. एक बल जे आहे ते पृथ्वीचं केंद्रीय बल आहे, पृथ्वीचं गुरुत्वीय बल आहे, आणि दुसरं बल म्हणजे माझ्या हाताने लावलेलं 2 बलांचा प्रभाव आहे. आता या चेंडूला ज्यावेळेस मी सोडतो त्यावेळेस या चेंडूवरती फक्त एकाच बलाचा प्रभाव असतो, तो म्हणजे कुठलं बल, ते पृथ्वीचं गुरुत्वीय बल. आता लक्षात घ्या, परंतु इथं दिलंय आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडतो, किंवा हा चेंडू जो आहे तो खाली पडला. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असते
तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात, तेव्हा त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आता हा चेंडू आहे, सध्या मुक्त पतन नाहीये, ज्यावेळेस हा चेंडू फक्त खाली पडल्यानंतर फक्त या चेंडूवरती एकच बल आहे, ते म्हणजे गुरुत्वीय बल, त्यावेळेस मुक्त पतन होतं असं आपण म्हणू शकतो. तर ती एक मुक्त पतनाची एक संकल्पना आहे. ओके, मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बल सुद्धा कार्यरत असते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच होते. मुक्त पतन हे निर्वातात होते. जरी आता आपण जरी म्हटलं तरी चला बाबा हा चेंडू खाली पडतोय, पण हा खाली पडत असताना त्याला हवा सुद्धा म्हणजे आजूबाजूला असणारी जी हवा आहे, वातावरण आहे, त्या वातावरणाच्या घर्षणामुळे सुद्धा काही एक प्रकारचं बल याच्यावरती प्रयुक्त होत असतं. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मुक्त पतनामध्येच खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे निर्वात पोकळीतच अशक्य असते. म्हणजे निर्वात पोकळी म्हणजे काय, तिथं हवा नसेल अशा पोकळीमध्येच खऱ्या अर्थाने मुक्त पतन होत असतं. पण मुक्त पतन ही संकल्पना म्हणजे काय, जेव्हा एखाद्या वस्तूवरती इतर कुठल्याही बलाचा परिणाम नसतो, फक्त पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचाच परिणाम होत असतो, त्यावेळेस त्याला आपण मुक्त पतन असं म्हणतो. आता दुसरा मुद्दा, हा हे मगाशी झालं, चला पुढे उदाहरण. आता हे उदाहरणाकडे आपण नको बघायला, उदाहरण आपण नंतर बघूयात कारण खूप सारा वेळ झालेला आहे. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बघा, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे तर ही संकल्पना एक आपण समजून घेऊयात थोडीशी. एक मिनिट, जरा कुठपर्यंत आलोय, आपल्याकडे किती वेळ बाकी आहे ते आपण बघू. ओके, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बघा, मागील इयत्तेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल आपण शिकलो. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. म्हणजे वस्तूच्या एखाद्या ठराविक स्थितीमुळे किंवा स्थानामुळे तिच्यामध्ये जी ऊर्जा सामावली असते तिला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून तिची उंची वाढवल्यास ती ऊर्जा वाढत जाते, याची माहिती आपण घेतली आहे. यम वस्तुमान असलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते. बघा, वस्तूची जी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे तिचं सूत्र आपण म्हणू शकतो mgh आहे, व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती शून्य असते असं आपण गृहीत धरले होते. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर एखाद्या वस्तूची स्थितीज ऊर्जा शून्य असते. ओके, असं आपण गृहीत धरतो. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र म्हणजे mgh वापरू शकतो आपण. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जातं. g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 होत असतं. म्हणजे पृथ्वी जर का म्हणजे वस्तू पृथ्वीपासून एक अनंत अंतरावर असेल तर g चे मूल्य 0 होणार आहे. आपण म्हटलं g चे मूल्य जर आपण पृथ्वीच्या वर गेलं की g चं मूल्य कमी असतं आणि ती एखादी वस्तू अनंत अंतर वर गेली की g चं मूल्य 0 होईल असं आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये आपण महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची संकल्पना म्हणजे आपण म्हणू शकतो की एक मिनिट पुढे जात नाही. हा मुक्त वेग. मुक्त वेग म्हणजे काय बघा, चेंडूचा आरंभ वेग वाढवत गेलो. समजा आता हा जो चेंडू आहे, ठीक आहे, बघा पहिली संकल्पना समजून घेऊ. चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षण बलावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्त वेग असं म्हणतो. आता समजा ही वस्तू आहे, इंग्लिश मध्ये त्याला एस्केप व्हेलॉसिटी. आता हा चेंडू मी वर फेकल्यानंतर खाली पडणार आहे. समजा मी हळू फेकला, पटकन खाली आला. अजून जोरात फेकला, खाली यायला वेळ लागला. खूप जोरात फेकला, तो खूप वर गेला आणि वर यायला त्याला आणखी वेळ लागला. म्हणजे मी खूप जोर लावून समजा इथं इतक्याच अंतरावर गेला म्हणजे कमी मी बल लावलेला आहे, अजून अंतरावर गेला की जास्त बल लावलेला आहे या ठिकाणी. आणि आरंभीचा वेग तो जास्त असणार आहे. म्हणजे सुरुवातीला समजा मी जास्त वेग जितका जास्त असेल आरंभीचा वेग तितक्या जास्त ती वस्तू वर जाणार आहे. सुरुवातीला मी वेग लावला, वस्तू 10 मीटर वर गेली. दुसरा वेग असा होता की वस्तू 100 मीटर वर गेली. आणखी जोरात फेकला की वस्तू 1000 मीटर वर गेली. आणि इतक्या जोरात या चेंडूला मी फेकला की हा जो चेंडू आहे या चेंडूने पृथ्वीचा जो काही गुरुत्वाकर्षणाची जी काही शक्ती आहे त्याच्या सुद्धा बाहेर हा चेंडू गेला. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेला हा चेंडू. तो जो वेग आहे, ज्या वेगाने ती वस्तू फेकल्यामुळं पृथ्वी जी आहे, ही जी वस्तू जी आहे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या पलीकडे गेली, त्या वस्तूवरती पृथ्वीच्या आकर्षणाचा कुठलाही प्रभाव पडणार नाही, त्या सुरुवातीच्या वेगाला आपण म्हणू शकतो मुक्त वेग. ठीक आहे, तर आज आपण या सगळ्या संकल्पना बघितलेल्या आहे. तर आज आपण
बऱ्याच मुद्द्यावरती चर्चा केली. या पहिल्या प्रकरणाचा मी प्रयत्न केला, बऱ्याच मुलांनी आग्रह केला होता, म्हणून आपण पहिलं प्रकरण जे आहे ते घेतलं. तर लवकरच आपण विज्ञान भाग 2चं जे पहिलं प्रकरण आहे त्यावरती आपण चर्चा करू. तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हे जे काही आपलं प्रकरण आहे विज्ञानाचं, तर या प्रकरणावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. पण थांबण्याच्या अगोदर मी आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगेल मित्रांनो, जर तुम्ही गणितामध्ये जर का तुम्हाला चांगले मार्क पडत नसतील, गणितामध्ये तुम्हाला जर काही अडचणी येत असतील, तर काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण गणिताचा एक स्पेशल कोर्स तयार केलाय आपल्या ॲपवरती. यूट्यूबवरती तर आपल्या गणिताच्या बऱ्याचशा व्हिडिओज आहेत, परंतु आपल्या ॲपवरती आपण गणिताचा एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी तयार केलेला आहे. त्या कोर्समध्ये काय आहे, गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओमध्ये काय आहे, तर त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली. त्याचबरोबर महत्त्वाच्या सूत्रांवर, गुणधर्मावर चर्चा केली. आणि त्या कोर्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या शाळेच्या चाचणी परीक्षेसाठी होईल, तुमच्या शाळेच्या सहामाहीसाठी होईल, पूर्व परीक्षेसाठी होईल आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा त्या कोर्सचा उपयोग तुम्हाला खूप सारा होईल. आणि या कोर्सवर आपण आठवड्यातून 3 दिवस लाईव्ह असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस लाईव्ह असतो आणि लाईव्ह मध्ये सुद्धा आपण गणितावरती चर्चा करत असतो. आणि हा जो कोर्स आहे तो जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर फक्त ₹49 प्रति महिना, म्हणजे फक्त ₹49 तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. तर तुम्ही आपल्या ॲपवरती जा आणि ₹49 हा कोर्स परचेस करा. तुम्हाला खूप सारा फायदा होईल. आत्ताच्या व्हिडिओ इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.